नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. आज आपण तुरीच्या डाळीचं वरण हिरव्या मिरचीचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आणि तुरीची डाळ 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायची. तुरीची डाळ धुईपर्यंत कुकरमध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. हळद, हिरवी मिरची 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत, थोडंसं तेल आणि डाळ ओतून ह्याला टोपण लावायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. डाळ शिजलेली आहे. थोडीशी चमच्याने हटून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. डाळीमध्ये पाणी ओतले. आता फोडणी मारून घ्यायची डाळीला. कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकले आणि मधातून कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पानं, थोडासा बारीक कुटलेला लसूण, हिरवी मिरची लसूण थोडंसं तळसू द्यायचं. अर्धा चमचा मोहरी टाकायची याच्यामध्ये, अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी परतू द्यायची. एक बारीक चिरला टोमॅटो ते टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं तळसून द्यायचं आहे तेलामध्ये. 1 ते 2 मिनटं तेलामध्ये तळसून द्यायचं आहे. टोमॅटो तळसला. आता 1 चमचाभर मीठ टाकले आहे चवीनुसार. 1 मिनटं झाकण ठेवायचे. थोडीशी हळद टाकली. टोमॅटो परतला आहे. त्याच्यामध्ये वरण ओतून घ्यायचे आणि सगळीकडे चमच्याने हलवून घ्यायचे. रंग खूप छान दिसायला लागलाय वरणाचा. याच्यावरती बारीक चिरली कोथिंबीर टाकली. 5 मिनटं वरण शिजू दिलेले. 5 मिनटानंतर सगळीकडून हलवून घ्यायचे. वरण शिजलं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.